नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या नवोदयच्या परीक्षेमध्ये जी गणिताची 20 उदाहरणे होती त्या 20 उदाहरणांचा आज आपण काय करणार आहोत, स्पष्टीकरणासहित उत्तरे या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहोत। परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला समोर घेऊन बसायचं आहे, कारण इथं प्रश्न लिहिला आपल्याला वेळ नाही किंवा भरपूर वेळ जातो। नकाशा आहेत, आकृती आहेत, मग अशा प्रकारचे प्रश्न लिहिण्यासाठी भरपूर वेळ जातो। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका समोर घेऊन बसायची आहे आणि याचं जे उत्तर आहे 1 पासून 20 पर्यंत जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी मी सोडवून देणार आहे। प्रश्न वाचून दाखवणार आहे आणि उत्तर सोडवून देणार आहे। चला तर मग आपण 41 नंबरचा प्रश्न बघू गणितामधला। पुढील बार डायग्राम मध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवण्यात आली आहे। ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत? एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। काय विचारलेला आहे? ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत। मग सुरुवातीला बघू आपण ऑस्ट्रेलिया, दोनच देशाचे नाव घ्यायचे आपल्याला। ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाने किती सामने खेळलेले आहेत? तर ऑस्ट्रेलियाच्या सरळ वर बघा तुम्ही, बरोबर 32 सामने खेळलेले आहेत। त्यानंतर आपल्याला पाकिस्तानने किती सामने खेळलेले आहेत ते बघायचे आहेत। पाकिस्तानच्या सरळ वर बघा, बरोबर 24 सामने खेळलेले आहेत। एकदम साधं सोपं गणित आहे। आणि ऑस्ट्रेलियाने किती सामने अधिक खेळलेले आहेत म्हणजे या दोघांमधला आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायची आहे। मग 2 मधून 4 जात नाहीत, 12 मधून 4 गेले, 8 राहिले, हातचाला 1, बरोबर 0, म्हणजे 8 सामने अधिक खेळलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 बरोबर ए। त्यानंतर बघा 2 नंबरचं गणित, आकृतीतील कोण AOB, त्यानंतर कोण BOC, कोण COD आणि कोण DOE यांचे मापे अनुक्रमे आहेत। मग आपल्याला एका कोणाचं माप दिलेलं आहे या ठिकाणी, कोण AOE, कोण AOE चं माप दिलेलं आहे आपल्याला 100। मग 360 मधून 100 गेल्यानंतर, 360 मधून 100 गेल्यानंतर किती उरतात? 260 अंश उरतात। मग इतर जी कोण दिलेली आहेत, आपल्याला जी 4 कोणांची माप विचारलेली आहेत त्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 260 यायला पाहिजे। एकाचं तर माप आपल्याला अगोदर दिलेलं आहे, टोटल 5 कोण आहेत, 5 पैकी आपल्याला 4 विचारलेले आहेत आणि त्या 4ही कोणांचं माप किती आहे? 260 आहे। मग त्या 4ही कोणांचं माप आपल्याला काढायचं आहे। तर त्यामध्ये बघा x, त्यानंतर आहे 2x, त्यानंतर 4x आणि 6x मिळून किती होणार आहे? 260। 3x 4 7x, 7 आणि 6 13x बरोबर 260। x बरोबर 260 छेद 13, x बरोबर 13 दोन्ही 26, 20 अंश, म्हणजे x ची किंमत किती येणार आहे? 20 येणार आहे। म्हणजे x चे माप किती असणार आहे पहिल्या कोणाचे? 20 अंश। त्यानंतर 2x म्हणजे किती असणार आहे? म्हणजे 2x म्हणजे किती असणार आहे? 2 गुणिले 20 म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप 40। तिसरा आहे 4x म्हणजे 4 गुणिले 20 म्हणजे 20 चोक 80। त्यानंतर 6x बरोबर 6 गुणिले 20 म्हणजे 120। बघा असा पर्याय कोणता आहे? 20 40 80 120, 20 40 80 120 असा A नंबरचा पहिला पर्याय बरोबर आहे या ठिकाणी। यानंतर 3 नंबरचं उदाहरण आहे 30,009 एकक दशक शतक हजार दश हजार, म्हणजे 30,009 ही संख्या आपल्याला शब्दामध्ये लिहायची आहे। हे पर्याय दिलेला आहे बघा 30 10,000, 30 वेळेस 10,000 जर घेतले तर ते 3 लाख होतात। आणि परत 9 दशक, 9 दशक म्हणजे 90। त्यानंतर एकदम शेवटचंच बघायचं आहे हे गणित, म्हणजे पर्याय शोधण्यासाठी एकदम सोपं आहे। बघा शेवटला काय आहे? फक्त 1 9 आहे। मग पहिल्या पर्यायामध्ये 9 दशक आहेत म्हणजे 90 होतात, परत दुसऱ्या पर्यायामध्ये बघा 9 शतक आहेत म्हणजे 900 होतात
आणि तिसरा पर्याय बघा 9 एकदा आहे, फक्त 9 एकदा. त्यानंतर चौथा पर्याय बघा 9 दशक आहे, म्हणजे तिथं पण 90 होतात. त्यामुळे जो तिसरा पर्याय आहे 3 वेळेस 10,000 म्हणजे 30,000 आणि परत एकदा 9 आहेत म्हणजे 30,009. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 4 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढील पैकी कोणता पर्याय अशक्य आहे. एकदम सोपं उदाहरण आहे. विशाल कोन म्हणजे काय असतो, 90 अंशाच्या पुढचा जो कोन असतो तो विशाल कोन असतो, 90 पेक्षा जो कमी असतो तो लघु कोन असतो आणि 90 अंशाचा जो असतो तो काटकोन असतो 90 अंशाचा. मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढील पैकी कोणता पर्याय अशक्य आहे. मग पहिला पर्याय बघा, एक काटकोन आणि एक लघुकोन, म्हणजे एक काटकोन 90 अंशाचा. समजा पर्याय 1 चा जर विचार केला, एक काटकोन 90 अंशाचा आणि लघुकोन कितीही घ्या तुम्ही, समजा 5 घेतला तर 9 5 किती 140, हा विशाल कोन होऊ शकतो. त्यानंतर दुसरा पर्याय बघा, एक विशाल कोन आणि एक लघुकोन, यामध्ये तर म्हणजे अगोदरच समजा 120 आणि 30 हा 150 अंशाचा विशाल कोन होतो. त्यानंतर 3 नंबरचा पर्याय आहे दोन लघुकोन. मग या ठिकाणी दोन लघुकोन, एक 70चा घ्या एक 80चा घ्या, दोन्ही मिळून 150, हा पण विशाल कोन होतो. त्यानंतर बघा डी पर्याय आहे दोन काटकोन. या ठिकाणी दोन काटकोन म्हणल्यानंतर 90 अंशाचे दोन कोन घ्यावे लागतील आपल्याला, त्यामुळे यांची बेरीज 180 अंश आणि 180 अंशाचा कोन हा विशाल कोन नसतो तर हा सरळ कोन असतो. म्हणून आपल्या गणिताचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे दोन काटकोन, हे विशाल कोन होऊ शकत नाही. त्यामुळे या गणिताचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 5 नंबरचं उदाहरण एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत घ्यायचे आहे आपल्याला, दशकापर्यंत, शतकापर्यंत नाही, दशकापर्यंत घ्यायचं आहे. विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती, तफावत म्हणजे फरक काढायचा आहे आपल्याला. मग सुमितचं आपण वजन सुरुवातीला लिहू. सुमितचं वजन या ठिकाणी 107 दिलेलं आहे, तर जवळच्या दशकापर्यंत जायचंय आपल्याला. मग 107 हे 105च्या पुढे आहेत म्हणून हे 110 आपल्याला समजायचे. त्यानंतर संजयचं किती दिलेलं आहे, 82 दिलेलं आहे. मग हे 85च्या अलीकडे आहे म्हणून ह्याचं वजन 80 धरायचं आहे. या दोघांच्या वजनातील फरक काढायचा आपल्याला. 110 मधून 80 गेले 30. चला पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 6 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. मग चौरसाची बाजू जी आहे ती किती केलेली आहे, 1/3, 1/3 केलेली आहे. मग याचा वर्ग केल्यानंतर किती येतो, 1. 3चा वर्ग 9, म्हणजे ही किती संख्या आहे, 1. पर्याय दिलेले आहेत 1/7 म्हणजे 1/7. त्यानंतर दुसरा पर्याय 1/3 म्हणजे 1/3 आणि तिसरा पर्याय 1/8 म्हणजे 1/8 आणि चौथा पर्याय आहे 1/9 1/9 म्हणजे हा आपला चौथा पर्याय बरोबर येणार आहे. त्यानंतर 7 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते. एका मिनिटामध्ये 12 पानं छापू शकते. तर 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. एका मिनिटामध्ये 12 पानं, तर 5760 मिनिटामध्ये किती पानं, हे आपल्याला काढायचं आहे. x बरोबर 5760/12 बरोबर हे आपलं उत्तर मिनिटामध्ये येणार आहे. 12 चोक 48, किती उरले, 57 मधून 48 गेले, 9 राहिले. मग या ठिकाणी 96 झाले.
मग 12×8 = 96, या ठिकाणचा शून्य या ठिकाणी, हे एवढे मिनिट आलेले आहेत मिनिट. परंतु आपल्याला या ठिकाणी सगळे जे 4 पर्याय दिलेले आहेत ते पर्याय आपल्याला तासामध्ये दिलेले आहेत. मग 480 मिनिटाला जर आपल्याला तासामध्ये करायचं असेल, हे शून्य कॅन्सल, हे शून्य कॅन्सल, 6×1 = 6, 6×8 = 48, बरोबर किती येणार आहे? 8 तास येणार आहे. उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक बी येणार आहे. यानंतर 8 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे. म्हणजे लाभ आणि तोटा हे दोन्ही सेम आहेत. समजा लाभ पण समजा x आणि तोटा पण xच आहे, दोन्ही पण सेमच आहे, विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे. तर वस्तूची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग हे लाभ आणि तोटा या दोन्हीची बेरीज करायची आहे. x + x = 2x. हे 2x म्हणजे काय आहे? तर 2540 आणि 1850 या दोघांमधला तफावत म्हणजे फरक आहे. 2540 वजा 1850 म्हणजेच 2x. मग 2540 मधून 1850 गेल्यानंतर किती राहतात? 0. 14 मधून 5 गेले 9, हातचाला 1. 15 मधून 9 गेले 6, हातचाला 1. परत 2 मधून 2 गेले 0, 690 म्हणजे 2x. मग x बरोबर किती येईल? 690/2. बेत्रिक 6, परत बेचोक 8, 1 उरला, बेपंचे 10, 345 x आलेला आहे. म्हणजे 345च लाभ म्हणजे नफा झालेला आहे आणि तोटा सुद्धा 345च झालेला आहे. म्हणजे मग त्या वस्तूची किंमत किती येणार आहे? म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? 2540 मधून 345 वजा करायचे आहेत म्हणजे त्या वस्तूची किंमत येईल. तर इथून किती राहतात? मग 2195 रुपये राहतात. किंवा 1850 मध्ये जर 345 तुम्ही मिळवले म्हणजे लाभ, तर 2195च उत्तर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर 9 नंबरचं उदाहरण आहे 5.3/8 गुणिले 8.1/8 वजा 3.1/8 गुणिले 5.5/8. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सोडून जवळपास प्राप्त होणार, जवळपास ॲक्युरेट आपल्याला उत्तर काढायचं नाही, तर जवळपास प्राप्त होणारं उत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. मग या दोघाचा गुणाकार केला 5 गुणिले 8 वजा पूर्णांकचा आपण गुणाकार करू 3 गुणिले 5, 3×5 = 15. मग 40 मधून 15 गेल्यानंतर किती राहतात? 25 राहतात. मग 25 आणि परत समजा हे जे छेदस्थान अंश आणि छेद यांचा गुणाकार करून जवळपास समजा 1 वाढणार आहे, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते उत्तर किती येणार आहे? 26 उत्तर येणार आहे. त्यानंतर 10 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयात विकतो. मग 3 पुस्तकाची विक्री किंमत किती होईल? 3 पुस्तकांची किंमत किती होईल? गुणिले 3, 300 रुपये व्हायला पाहिजे. 300 रुपयाला विकायला पाहिजे 3 पुस्तकं, परंतु तो विक्रेता जो आहे तो 275 रुपयाला विकतो. 275 रुपयाला विकतो तर काय होईल? मग 300 रुपयाची पुस्तकं 275 ला विकतो तर 25 रुपये तोटा होईल. तोटा पर्याय क्रमांक 4 डी आहे बघा. तोटा 25 रुपये.
त्यानंतर 11 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंबटिंबने विभागता येईल, म्हणजे त्याला भाग देता येईल. पर्याय दिलेले आहे 2, 7, 5, 9 एवढ्यापैकी कोणती संख्या येईल? मग तुमच्या मनावर कोणतीही तुम्ही 2 अंकी संख्या घ्या, कोणतीही. समजा 15 जर घेतलं तर 15 मधून काय करायचं आहे, त्या अंकांची बेरीज म्हणजे 5 आणि 1 6. 15 मधून 6 वजा केल्यानंतर किती राहतात? 9. मग 9ला या एवढ्या संख्यापैकी कोणत्या संख्येने भाग जातो? तर पर्याय क्रमांक 4 आहे बघा, 9ला 9नेच भाग जातो. डी पर्याय. समजा तुम्हाला जर वाटत असेल 15 घेतली तर अजून दुसरी कोणतीही संख्या घ्या तुमच्या मनावर. 22 घ्या, 25 घ्या, 28 घ्या, 52 घ्या, 60 घ्या, कोणती संख्या घ्यायची ती घ्या. समजा 48 घेतली, मग 48 मधून काय करायचे आपल्याला? तर ह्या 2 अंकांची बेरीज 8 आणि 4 12 वजा करायचे आहेत. मग किती राहतात? 36 राहतात. मग 36ला कोणत्या संख्येने भाग जातो एवढ्यापैकी? तर 9ने भाग जातो. परत 2 अंकी कुठलीही संख्या घ्या, समजा 27 घ्या. 27 मधून 7 आणि 2 9 वजा करायचे आहेत. किती राहतात? 18 राहतात. मग 18ला कोणत्या संख्येने भाग जातो? 9ने भाग जातो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे 9 तो बरोबर आहे. त्यानंतर 12 नंबरचं उदाहरण आहे 31.7/16. हे आपल्याला दशांश रूपामध्ये लिहायचं आहे. मग काय करायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. त्यानंतर 12 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो 31.7/16. तर याचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग हे 31 तर 31 जशाला तशी राहणारच आहेत, फक्त आपल्याला या दोन्हीचा भागाकार करायचा आहे. मग भाग जात नाही म्हणून काय करायचं? पॉइंट द्यायचं. या ठिकाणी 70 होणार. मग 16 चौक 64, किती राहिले? 6 राहिले. परत किती होणार? 60 होणार. मग 16 त्रिक 48, किती राहिले? 12 राहिले. परत किती होणार? 120 होणार. 16 7 112. मग ह्याच्यामधून 112 गेल्यानंतर किती राहतात? 8. मग परत किती होतात? 80 होतात. मग 16 पंचे 80. अशा प्रकारचा पर्याय बघा 31.4375. 4375 पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 31.4375. यानंतर 13 नंबरचं उदाहरण आहे एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर त्याच्यावर कोणती प्रक्रिया केल्यानंतर. तर पर्याय क्रमांक 1 आहे एकाच संख्येची भर अंश आणि छेद यात घातली जाते. म्हणजे जर समजा अंश आणि छेद, समजा आपण एखादा अपूर्णांक घेऊ 5/8. मग जर समजा एखाद्या संख्येची, मग समजा त्या ठिकाणी 2 असेल आणि या ठिकाणी 2 असेल, तर या ठिकाणी नवीन अपूर्णांक कोणता व्हायला आहे? 7/8. मग हे सुरुवातीचा आपला मूळ अपूर्णांक आहे 5/8 आणि नंतरचा होतो 7/8. मग हे काय समान होईल का? नाही होईल. त्यानंतर दुसरा पर्याय बघू आपण. तोच अपूर्णांक समजा 5/8, त्याच्यामध्ये काय करायचं आहे? एकच संख्या अंश आणि छेद यामधून वजा करायची आहे. मग त्याच्यामधून समजा 5 वजा करू, या ठिकाणाहून 5 वजा करू, मग राहिलं काय? 0/3. मग अपूर्णांक सेम राहिला का? राहिला नाही, तर चेंज झालेला आहे, 0/3 आलेला आहे. तिसरा पर्याय बघू आपण. एकाच संख्येने बघा समजा 5/8 आहे, या एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणायचं आहे एकाच संख्येने. मग समजा 5 गुणिले 4 करू या ठिकाणी आणि छेदाला पण 4 न गुणायचं आहे. 5 चोक 20 आणि 8 चोक 32. या ठिकाणी बघा पहिला सुरुवातीचा आपला कोणता आहे? 5/8
आणि आताचा आहे 20/32. परत याला जर भाग जर दिला तर 4 न जर भाग दिला तर 4 8 32 आणि 4 पंचे 20. म्हणजे या अपूर्णांकाची किंमत शेवटी 5/8च आलेली आहे. सुरुवातीची जी 5/8 आहे तीच किंमत शेवटी 5/8 आलेली आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 3 आहे, सी. त्यानंतर 14 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. 30 किलो मिठाई आहे. 30 किलो मिठाई आहे आणि ही मिठाई जी आहे ती किती जणांमध्ये वाचायची? 2/3 किलो वजनाच्या मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील? म्हणजे 30 किलो मिठाई 2/3 मध्ये वाटायची आहे. 30 किलो मिठाई 2/3 मध्ये वाटायची आहे. मग या ठिकाणी 30 हे भागाकाराचं चिन्ह काढून टाकायचं आणि या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. 3 वर लिहायचा आहे आणि खाली 2 लिहायचा आहे. मग 30 त्रिक 90 छेद 2. मग 90 भागिले 2 बेचोक 8, 1 उरला 10 झाले, बेपंचे 10. तर अशा प्रकारे 45 बॉक्स तयार होणार आहेत. पर्याय क्रमांक 4 डी 45 बॉक्स तयार होणार आहेत. त्यानंतर 15 नंबरचं गणिताचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. 4392 भागिले 3.66 बरोबर उत्तर येणार आहे 1200. तर 439.2 भागिले 36.6 याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे. 439.2 भागिले 36.6. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वर पॉइंटच्या नंतर 1 अंक आहे आणि खाली सुद्धा पॉइंटच्या नंतर 1 अंक आहे. म्हणजे याला 10 न गुणल्यानंतर हे दोन्ही पॉइंट निघून जाणार आहेत. मग 366 चा पाडा जर आपण 12 पर्यंत म्हणला तर बरोबर 4392 येतो. 366 गुणुले 12, 12 सकून 72 हातच्याले 7, 12 सकून 72 आणि 7 79, हातच्याले 7, 12 त्रिक 36, 36 आणि 7 43. अशा प्रकारे 366 चा जर पाडा आपण 12 वेळेस म्हणला तर 4392 येते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 12 आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतर 16 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 616. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? एल गुणिले बी. म्हणजे आपल्याला 616 दिलेला आहे इतके आहे. याची रुंदी 22 मीटर आहे. म्हणजे आपल्याला लांबी माहिती नाही, रुंदी माहिती आहे 22. तर आपल्याला लांबी काढायची आहे. मग हे 616 मग हे गुणुले 22 इकडे आल्यानंतर काय होतात? भागिले 22 होतात. 22 दोन्ही 44. किती राहिले? 61 मधून 44 गेल्यानंतर किती राहिले? 11 राहिले. 22 दोन्ही 44, 44 61 मधून 44 गेल्यानंतर किती राहिले? 17. मग किती झाले? 176. 22 8 76 म्हणजे एल म्हणजे लांबी किती आलेली आहे? 28 आलेली आहे. रुंदी आहे 22. त्यानंतर प्लॉटच्या चारी बाजूला 7.50 म्हणजे 7 रुपये 50 पैसे प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती येईल? मग असं विचारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्या आयताकृती प्लॉटची परिमिती काढायची आहे. मग आयताची परिमिती काय सूत्र आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती आहे? 28 अधिक रुंदी 22 बरोबर किती होणार? 2 गुणिले 28 आणि 22 50. 50 दोन्ही 100. मग खर्च विचारलेला आहे आपलं 100. परिमिती आलेली आहे 100 मीटर. मग प्रति मीटर किती आहे? 7 रुपये 50 पैसे. 100 गुणिले 7.50 म्हणजे किती येणार आहे? 750 रुपये. त्या आयताकृती प्लॉटला कुंपण घालण्याचा एकूण खर्च येणार आहे 750 रुपये. पर्याय क्रमांक 4 डी. त्यानंतर 17 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. एका चौरसाची परिमिती
अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर आहे, म्हणजे आयताची लांबी किती आहे 17 मीटर आहे आणि रुंदी आहे 11 मीटर आहे. म्हणजे मग सुरुवातीला आयताची परिमिती किती येईल, आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात, म्हणजे या ठिकाणी 17 आणि या ठिकाणी मग 11. मग आयताची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज किती होणार आहे, 17 आणि 1 18, 28 अधिक 28 हे 28 किती होणार आहे 56. हे चौरसाची परिमिती सुद्धा सेम आयताच्या परिमिती एवढीच आहे, 56 आहे. मग या ठिकाणी पुढे काय विचारलेलं आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. मग चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला चौरसाची बाजू माहिती असायला पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा वर्ग. मग आपल्याला बाजू माहिती पाहिजे, चौरसाची बाजू किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग चौरसाची बाजू काढण्याचं सूत्र काय आहे, चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले 4, म्हणजे ही जी चारी बाजूची बेरीज आहे ती आपल्याला एका बाजूची काढायची आहे, म्हणजे ह्याला 4 न भागायचं आहे. मग 56 ला 4 न भागल्यानंतर किती येतो, 4 1 4, 1 उरला, 4 चौक 16 म्हणजे 14 आलेली आहे. चौरसाची एक बाजू 14 आलेली आहे, म्हणजे चारी बाजू सेम असतात, म्हणजे बाजूचा वर्ग 14चा वर्ग 196. पर्याय क्रमांक 1 196. त्यानंतर 18 नंबरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, जर ए छेद बी अपूर्णांकामध्ये जिथे ए बरोबर बी वजा 3 आहे, ए ची किंमत किती आहे बी वजा 3 आहे, तर ए अधिक 10 छेद बी, ए अधिक 10 छेद बी वजा ए छेद बी बरोबर 10/7 आहेत. तर ए छेद बी ची आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणजे अपूर्णांकाची किंमत काढायची आहे. मग हे आपल्याला सोडवायचं आहे. मग या ठिकाणी 2 अपूर्णांक आहेत, या 2 अपूर्णांकाचा छेद समान आहे, इथं पण बी आहे इथं पण बी आहे, छेद समान आहे आणि वजाबाकीचं चिन्ह आहे. मग आपल्याला वजाबाकी करायची आहे, ए अधिक 10 वजा ए, छेद समान आहे म्हणून एकच लिहायचा बरोबर 10/7. मग या ठिकाणी बघा हे अधिक ए आणि हे वजा ए कटून गेलेलं आहे, मग राहिलं काय 10/b बरोबर हे 10/7. मग हे बी ची किंमत या ठिकाणी 7 आहे, 10 ला 10, बी ची किंमत किती आहे 7 आहे. तर आपल्याला ए ची किंमत काढायची आहे, बी ची माहिती आहे आपल्याला 7 किंमत आहे, तर ए ची किंमत काढायची. ए ची किंमत काय आहे बी वजा 3, मग बी ची किंमत किती आहे 7 आहे, 7 वजा 3 किती 4, ए ची किंमत 4 आणि बी ची किंमत आहे 7. मग अपूर्णांक कोणता तयार होईल, ए ची किंमत 4/7. अशा प्रकारे अपूर्णांकाची किंमत काय भेटेल आपल्याला 4/7. पर्याय क्रमांक सी आहे 4/7. त्यानंतर 19 नंबरचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, 9,6 आणि 0, 9,6 आणि 0. तर या 3 अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल, मग सुरुवातीला 9, त्यानंतर 6 आणि 0. लहानात लहान या 3 अंकापासून लहानात लहान संख्या, मग सुरुवातीला काय घ्यायला पाहिजे 6, त्यानंतर 0, त्यानंतर 9. या 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. 9 0 0, 9 सखी 54, हातचे आले 5, 9 9 81 आणि 5 86 गुणुले 0 0 0, 6 0 0, 6 6 36, हातचे आले 3, 6 9 54 आणि 3 57, 0 4 6, 8 आणि 6 14, हातचा आला 1 8 आणि 5, 5,84,640, 5,84,640. पर्याय क्रमांक सी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मधलं शेवटचं आणि 20 नंबरचं म्हणजे 60 नंबरचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर आपण 1 ते 100 पर्यंत उजळणी जर लिहिली तर 9 हा अंक किती वेळा येईल, हे जे आहे ते आपल्या नवोदयच्या पुस्तकामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये जशाला तसा तक्ता करून दिलेला आहे की 1 अंक किती वेळा येतो, 0 अंक किती वेळा येतो, 5 अंक किती वेळा येतो,
9 अंक किती वेळा येतो, हे जशाला तसा तक्ता आपल्या नवोदयच्या पुस्तकामध्ये नवनीतच्या दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो तक्ता पाहू शकता। तर 9 हा अंक 1 ते 100 मध्ये 9 हा अंक 20 वेळा येतो, 20 वेळा येतो। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या नवोदयच्या परीक्षेमध्ये जे 20 गणित आलेले होते त्या 20 गणितांचा आपण स्पष्टीकरणासहित उत्तरे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ती माझ्याकडे चाचणी पुस्तिका गट जे यावर आधारित, म्हणजे दुसरे पण गट आहेत, परंतु मी जी सोडून दिलेली आहे ती चाचणी पुस्तिका गट जे मधलं जे गणिताची 20 उदाहरणे आहेत ती 20 उदाहरणे सोडून दिलेली आहेत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।